100% सत्य सांगितलेलं आहे छगन भुजबळ साहेबांनी, की गोपीनाथ मुंडे साहेबांचं जे खरं वारसा आहे, राजकारणमध्ये जे वारसा असते, ते पोटाच्या नसून विचारांचे असते. तो धनंजय मुंडेनी आज ते करून दाखवलेला आहे आणि ज्यावेळे मुंडे साहेब होते 2009 पासून घरामध्ये वाद झाला होता आणि त्या सगळी गोष्टीमध्ये लढून आणि स्वतःचं व्यक्तित्व निर्माण करून जसे मुंडे साहेबांनी तळागाळामध्ये जाऊन स्वतःचं व्यक्तित्व खुद निर्माण केला होता. कोणी पाठीमागे नाही होता. असंच धनंजय मुंडेंनी मी पण त्यांच्या संघर्षमध्ये सोबत होती आणि मी बघितलेला आहे त्यांचा संघर्ष पूर्ण 2009 पासून 2019 पर्यंत. तो आज धनंजय मुंडेंनी त्यांचं जे कर्तव्य आहे ते काढून दाखवलेलं आहे आणि खरंच गोपीनाथ मुंडे साहेबांचा जे वारसा आहे, राजकीय वारसा, मी बोलते की धनंजय मुंडेच आहे आणि मी पण आहे. क्योंकि मी त्यांची सून आहे आणि त्यांचे विचारांना घेऊन मी आज राजकारणमध्ये आलेली आहे आणि पुढे घेऊन जाणार आहे. आणि जसं की सगळ्यांनी बघितलेलं आहे, धनंजय मुंडेंनी जे कर्तव्य पार पाडलेलं आहे, आज पंकजाताईच्या बीजेपीने पूर्ण पंकजाताईचा खच्चीकरण केला होता 2019 पासून. सगळ्यांना माहिती आहे कि पंकजाताई को हराने में भी किसका हाथ था, तो बीजेपी का ही हाथ था, हे सगळ्यांना माहिती आहे. तो स्वतःचे पक्षाचे इतका खच्चीकरण झाला होता पंकजाताईचा, पण पंकजाताई डिप्रेशनमध्ये गेली होती. पण एक भाई म्हणून त्यांनी आज आपला कर्तव्य पार पाडला आणि पंकजाताईला बाहेर काढला ते डिप्रेशनमधून आणि आज पूर्ण भारतामध्ये इतिहास झालेला. एक परिवाराचे भाई आणि भाऊ आणि बहीण दोघांनी एक दिवसामध्ये मंत्रिपदाची शपथ घेतली. हे कर्तव्य जे होता ते धनंजय मुंडेचा होता आणि त्यांनी पार पाडला. तो खरा जे वारस आहे ते धनंजय मुंडे ही आहे आणि मी सत्तेची बाजू मांडते, त्याच्यासाठी आज मी हे बोलते. क्योंकि तुम्ही आतापर्यंत त्यांच्याबद्दल निगेटिव्ह बोलत होता, आज तुम्ही सकारात्मक बोलता. त्यांनी संघर्ष केला, तुम्ही त्यांच्या संघर्षाच्या काळात होता. मात्र तुम्ही अनेक गोष्टी पाठीमागे काढल्या की त्यांनी बऱ्याचशा गोष्टी चुकीच्या केल्या. जे खरं आहे ते खरं आहे, जे खोटं आहे ते खोटं आहे. मी खरेची बाजूमध्ये असते. त्यांच्या माझ्यात कोई वाद नाहीये, त्यांची वृत्तीचा वाद आहे. आम्ही दोघांच्या मध्ये त्यांची वृत्तीचा वाद आहे आणि याच्यामध्ये कोई मी त्यांचा कौतुक करत नाही. पण जे भुजबळ साहेबांनी सांगितलेलं आहे, क्योंकि आता हे जे चालू झालेलं आहे, हे सुरू झालेलं आहे, एक नवीन नवीन पार्ट, याच्यामध्ये खुलासा करणं गरजेचं आहे. क्योंकि आज धनंजय मुंडेच्या याच्यामध्ये कोई कौतुक नाहीये. त्यांच्यासोबत मी पण ते संघर्ष जे त्यांनी केलेला आहे, मी पण सहभागी होती. माझी पूर्ण प्रॉपर्टी विकून मी दिली. माझं मंगलसूत्र सुद्धा 2 इलेक्शनमध्ये एमएलसीच्या जे निवडणूक होती त्याच्यामध्ये माझं मंगलसूत्र पण घाण ठेवला होता. माझ्याकडे सगळे पुरावे आहे. माझी प्रॉपर्टी विकली. तो हे संघर्षमध्ये मी पण सहभागी होती. पण त्याच्यासाठी आज जे खरं आहे ते खरेची बाजू मांडणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये असं नाहीये की मी त्यांची बाजू मांडते की त्यांचं कौतुक करते, असं काहीच नाहीये. फक्त मी आपली, जसे तुम्ही सांगितलं की तुमची बाजू काय आहे याच्यामध्ये, तुमचं मत काय, तो खरं, जे खरं आहे ते खरं आहे, ते खोटं आहे खोटं आहे. आज पंकजाताई जरी असं म्हणणं जाय की मी खरी वारसदार आहे गोपीनाथ मुंडे साहेबांची, तो नाहीच. क्योंकि राजकारणामध्ये जे वारस असतात ते पोटाचे नसून विचारांचे असते, जे धनंजय मुंडेंनी पार पाडलं. पण मग तुम्ही एवढा संघर्ष पाहिला धनंजय मुंडेंचा, जवळून पाहिला, तुम्ही त्यांच्या संघर्षात सोबत होतात. पण मग आता ते सगळं काही निगेटिव्ह चर्चा झाल्या, पाठीमागे ज्या काही गोष्टी झाल्या, त्यामधून आता त्या सगळ्या गोष्टी बॅकफूटवर जात आहेत. काय वाटतं याबद्दल? संघर्ष करताना चुकीचे लोकांना जवळ घेणं आणि जसे धनंजय मुंडेंनी सांगितलं ना की चष्मेमधून तुम्ही चष्मा घेऊन जा, तुम्हाला ओपून दिसेल की नाही हे माहित नाही. पण मी बोलते धनंजय मुंडे, तुम्हाला तुमचे चष्मेमधून ओपल दिसत नाही, दुसऱ्यांना काय दिसणार? क्योंकि धनंजय मुंडेंनी संघर्ष केला, मी पण सोबत होती, माझे मुलगा मुलगी आम्ही सगळ्यांनी मिळून संघर्ष केलेला. धनंजय मुंडेंनी कोई एकट्याने संघर्ष केलेला नाहीये. आणि आज ज्या वेळे जिंकला त्यावेळे चष्मेमधून
कळलं पाहिजे की कोणाला जवळ ठेवायचं आहे, कोणाला लांब ठेवायचं आहे. ते ओपून दिसला नाही त्यांना. त्याच्यासाठी आज असे घाण लोक आणि असं हे करणं, मर्डर करणं, खंडणी, हे सगळे प्रकार वाढत चालले. आणि आज जरी हे गोष्टीच्या धनंजय मुंडेला विरोध करायला पाहिजे होता. ज्यावेळी वाल्मिक माझी गाडीमध्ये रिव्हॉल्वर ठेवली, विरोध करायला पाहिजे होता. ज्या वेळे वाल्मिक कराडने मर्डर केले, खंडणी मागितली, असे वाल्मिक कराड सारखे और जे गँग आहे, जे लोक ज्या वेळे वाईट काम करतात, चुकीचे काम करतात, त्यावेळी धनंजय मुंडेला त्यांना थांबवायला पाहिजे. आता काय सल्ला असेल? या पाठीमागे त्यांनी चुकीचे माणसं जर जवळ घेतले हा. तर आता तुमचा काय सल्ला असेल त्यांना? आता पण माझी हेच सल्ला आहे, जोपर्यंत धनंजय मुंडे चुकीचे लोकांना लांब ठेवणार नाही, तोपर्यंत धनंजय मुंडेला देव पण आले तो त्यांचा भला करू शकत नाही. हे लक्षात ठेवा. आणि आज मी त्यांच्या संघर्षमध्ये सोबत होती. आज सकाळी 3 वाजेपासून रात्री 12 वाजेपर्यंत मी देवाची आराधना केली, साधना केली. सगळी गोष्टी धनंजय मुंडे विसरला. आणि मंत्री झाल्यानंतर तुम्ही म्हणताय ना, जसे की कशाला बेकफूटवर जातात, तो त्यांची आता लायकी तेच आहे. क्योंकि ज्या वेळे चांगले होते मी संघर्षामध्ये साथ दिला, पण ज्या वेळे वाईट आहे, आज स्वतःची बायकोला पूर्ण भारताचे इतिहासमध्ये स्वतःची बायकोला 3 वेळेस जेलमध्ये टाकणार, 1दा 2दा 3दा जेलमध्ये टाकणार आणि स्वतःची सालीला जेलमध्ये टाकणार. अरे तुम्ही काय काय नाही केला हा? अरे किती अन्याय करणार तुम्ही एक महिलावर. अरे इतकंही नाही झालं, माझी गाडी फोडली बीडमध्ये तरी शांत नाही झाले. मला लोकांनी इतकी घाण शिवीगाळ केली तरी शांत नाही झाले. मला वाल्मिक कराडने अरे 2 कोटीचे गुंडेनी माझ्यावरती हात उचलला धनंजय मुंडेच्या समोर, कलेक्टर मॅडमच्या समोर. अरे तो या गोष्टीचा विरोध करणं गरजेचं आहे आणि मी करत राहणार. माझी धनंजय मुंडेशी वेर कशाला झाला? हे लोकांमुळे आमचा वेर झाला. धनंजय मुंडेचा आणि माझा काहीही पर्सनल वेर नाही होता, पण हे लोकांनी पूर्ण वाटोळा करून टाकला आमच्या घराच्या. पूर्ण लडकी पुरवणा, दारू पुरवणा, हे सगळं हे लोकांचा चालू होता. त्याच्यासाठी आज जे चांगली गोष्ट आहे. आणि आज मी कोई धनंजय मुंडेला चांगला नाही बोलत की वारसा आहे तो चांगला आहे, असं नाहीये. मी पण वारसा आहे, क्योंकि मुंडे साहेबांच्या विचारांचा वारसा मी पण घेऊन चालले. आज धनंजय मुंडे, आज पंकजा मुंडेंनी वैद्यनाथ कारखान्याचे पैसे खाल्ले, पंगेश्वर कारखान्याचे पैसे खाल्ले. धनंजय मुंडे हे सगळी गोष्टीचा विरोध करत नाही आणि पंकजा मुंडे धनंजय मुंडेची गोष्टीचा विरोध करत नाही. तो हे दोघांमध्ये जे दोघी आता विचारांचा वारस नाहीये, तो मी मुंडे साहेबांच्या विचारांचा वारसा घेऊन मी पुढे जात आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.